नमस्कार, रामकृष्ण हरी, राधे राधे. आज आपण आलेलो आहोत वृंदावन येथे उत्तर प्रदेशमध्ये माँ वैष्णोदेवीच्या दरबारामध्ये. जम्मू काश्मीर कटरा या ठिकाणी असणारी जी वैष्णोदेवी आहे त्याच वैष्णोदेवीचं प्रतिकृती स्वरूप आपल्याला पाहण्यासाठी वृंदावनमध्ये अगदी नयनरम्य आणि अतिशय भव्य काय अशी असणारी वैष्णोदेवीची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर त्या मंदिराचं या ठिकाणी आपण आज दर्शन घेणार आहोत आणि संपूर्ण मंदिराचा परिसर तसेच मंदिरासाठी बनवण्यात आलेली एक विशेष गुफा सुद्धा आपण आज पाहणार आहोत. तसेच अतिशय उंच अशी असणारी वैष्णोदेवीची मूर्ती सुद्धा आपण पाहणार आहोत. तर चला तर पाहूया वैष्णोदेवीचा हा सुपर असा दरबार. तर सर्वांनी प्रेमाने बोला जय हो शेरावाली की. तर पहा, समोरच्या बाजूला आपण पाहत आहोत सिंहावरती बसणारी माँ शेरावाली अतिशय खाटामध्ये बसलेली आणि अतिशय भव्य दिव्य अशी मूर्ती आपल्याला समोरच्या बाजूने दिसत आहे. आणि सभोवतालचा अतिशय निसर्गरम्य नयनरम्य असा परिसर सर्व बनवलेला आहे. याचं दृश्य आपण पाहत आहोत. सगळीकडे हिरवळ आणि एकच धून, तूने मुझे बुलाया शेरावाली मैं आया शेरावाली जय हो. चला तर आता आपण आलेलो आहोत माँ वैष्णोदेवीच्या दरबारामध्ये आणि समोर आपण साचा दरबार असणारा माँ वैष्णोदेवीचा दरबार आपण समोर पाहणार आहोत. तसेच संपूर्ण मंदिराच्या सभोवतालचा परिसर जो आहे याच्यामध्ये भिंतीमध्ये सुंदर असे या ठिकाणी मंदिर बनवलेले आहे आणि त्यामध्ये भगवान परमात्म्याचे 24 अवतार आणि इतरही सर्व धार्मिक देवतांची सुंदर अशी या ठिकाणी प्रतिकृती आणि मंदिरे आपण बनवलेली आहेत. तर आपण पाहूया सर्व मंदिर आणि प्रतिकृती. तर आता आपण वरचा दरबार पाहून खाली आलेलो आहोत आणि इथे आपल्याला जम्मू मध्ये असणाऱ्या वैष्णोदेवीचा जसा गुफा आहे अगदी तसाच गुफा आपल्याला इथे पाहायचा आहे. ज्या गुफेमध्ये आपल्याला संपूर्ण देवीचे रूप आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर या ठिकाणी एंट्री आहे गुफेची. आपण आता एंट्री करत आहोत गुफेमध्ये. चला तर पाहूया गुफेमध्ये. आपण नुकतीच गुफेमध्ये एंट्री केलेली आहे आणि सर्वत्र देवी माता जय जयकार आणि आनंद आहे. आपण पाहू शकतात आतमध्ये गुफेचं जर वर्णन पाहिलं तर पहा, प्रत्येक ठिकाणी जय माताजी जय हो. अगदी हुबेहूब गुफा आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वत्र लाइटिंगची व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी देवदेवता आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता श्री गणेशजी रिद्धी आणि सिद्धी यांच्या सहित विराजमान असलेले गणेशजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसे पुढे माँ शेरावाली वैष्णोदेवी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. असेच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक देवीची रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते प्रत्येक रूपाचं आपण वर्णन करून या ठिकाणी पाहत चालणार आहोत पुढे. तर आता आपण संपूर्ण गुफा पाहिलेली आहे आणि आता गुफेच्या बाहेर आपण पडणार आहोत. तर एवढी चढाण करून आपण गुफेच्या बाहेर आता पडणार आहोत. जर आपण उन्हाळ्यामध्ये आला तर आपण या पायऱ्यावरती चढतो. या पायऱ्यावरती संपूर्ण आपल्याला पाणी आणि खालच्या बाजूला सुद्धा अगदी आपल्या घोट्याच्या वरती पायाला एक पाणी लागेल एवढं पाणी या गुफेमध्ये असतं. आणि उन्हाळ्यामध्ये या पाण्यामध्ये थंडगार पाण्यामध्ये वरती ऊन आणि आतमध्ये थंडगार पाणी याचा एक विशेष आनंद आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर असा हा गुफा आपण पाहिलेला आहे आणि आता गुफेच्या आपण बाहेर जात आहोत. इथे आपण अगदी देवी मातेच्या पायथ्याशी आलेलो आहोत. अगदी खाली जर पाहिलं
तर माणसाला वरती पाहून अगदी डोक्याची टोपी पडेल एवढं उंच पाहावं लागतं. एवढी उंच या ठिकाणी महादेवीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आता या गुफेतून आपण बाहेर पडत आहोत, म्हणजे जवळजवळ संपूर्ण मंदिर आपलं पाहिलेलं आहे आणि इथून आता संपूर्ण मंदिराचा परिसर संपत आलेला आहे. मंदिराचं संपूर्ण दर्शन झालेलं आहे आणि बाहेरच्या या स्पेस मध्ये आपण पाण्याची वगैरे सुविधा या ठिकाणी आहे आणि शेवटी इथून बाहेर जाण्याचा एक्झिट दरवाजा आहे. आपण इथून आता या ठिकाणी मंदिराच्या बाहेर पडत आहोत. तर व्हिडिओ जर आवडला असेल आणि अशाच नवीन मंदिर आणि धार्मिक स्थळांची आपल्याला माहिती पाहिजे असेल, पर्यटनाविषयी संपूर्ण माहिती पाहिजे असेल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. आणि हा कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ आवडला की नाही आवडला, किंवा मंदिराबद्दल आणखी तुम्हाला काही माहिती असेल तर आम्हाला नक्की कळवा. नक्कीच भेटूयात पुढच्या मंदिर आणि पुढच्या व्हिडिओमध्ये.